श्री स्वामी समर्थ. या शरद पौर्णिमेची व्रतकथा वाचल्याने मिळते ऐश्वर्य. येथे वाचा कोजागर व्रतकथा. शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत केले जाते. या व्रताला कोजागर व्रत आणि कौमुदी व्रत या नावांनी देखील ओळखले जाते. या दिवशी संपूर्ण फळ मिळवण्यासाठी शरद पौर्णिमा व्रतकथा अवश्य वाचायला हवी. चला तर मग वाचूया कोजागर व्रतकथा. शरद पौर्णिमा व्रताचे महत्त्व. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा आराधना केली जाते. या व्रतामध्ये रात्री जागरण करण्याचा विधी आहे. कोजागर व्रतकथेनुसार आश्विन पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संसारात भ्रमणासाठी निघतात आणि जो भक्त त्यांना जागताना दिसतो, देवी माता त्याला धनधान्याने समृद्ध करतात. स्कंद पुराणात याचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार कोजागर व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे, ज्याचे विधिवत पालन केल्यास सामान्य व्यक्तीलाही उत्तम गती प्राप्त होते आणि या जन्मात तसेच पुढील जन्मातही ऐश्वर्य, आरोग्य आणि पुत्रपौत्रादींचे सुख मिळते. वालखिल्य ऋषींनीही याचे महात्म्य सांगितले आहे. एकदा वालखिल्य ऋषींच्या शिष्यांनी त्यांना विचारले की कार्तिक महिन्यातील अशा उपांग व्रतांचे वर्णन करा, ज्यामुळे कार्तिक व्रत पूर्ण होते. वालखिल्य ऋषींनी सांगितले की यासाठी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या रात्री जागरण करून श्रद्धापूर्वक लक्ष्मीजींची पूजा अर्चा करावी. या दिवशी नारळाचे पाणी पिणे आणि चौसर जुगार खेळल्याने लक्ष्मीजी प्रसन्न होतात. या संदर्भात त्यांनी वलित नावाच्या दरिद्री ब्राह्मणाची कथा सांगितली. कोजागर पूजा व्रत कथा. ऋषींच्या म्हणण्यानुसार मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता आणि नित्य संध्यास्नान वगैरे करत असे, पण आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत गरीब होता. जर कोणी त्याच्या घरी येऊन काही दान दिले तर तो स्वीकारत असे, अन्यथा तो कोणाकडेही काहीही मागत नसे. तो ब्राह्मण जितका सज्जन होता तितकीच त्याची पत्नी दुष्ट आणि भांडखोर होती. ती रोज या गोष्टीवरून भांडायची की तिच्या बहिणीचे लग्न किती श्रीमंत घरात झाले आहे आणि ती सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटून थटून फिरते. ब्राह्मणाची पत्नी इतर लोकांमध्येही पतीचा कुल आणि विद्या यांचा अपमान करत असे. तिने एक प्रण घेतला होता की जोपर्यंत ते धनवान होत नाहीत तोपर्यंत ती पतीच्या प्रत्येक आदेशाच्या विरुद्ध कार्य करेल. एके दिवशी तर तिने पतीला राजाच्या घरातून धन चोरून आणायला सांगितले आणि तसे न केल्यास त्याला मारण्याची धमकी दिली. ती दुर्जन स्त्री वलितला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागली. कधी अचानक रडू लागायची तर कधी जेवण सोडायची, कधी खूप जास्त जेवण करायची तर कधी स्वतःचे डोके फोडून घ्यायची. पण तो ब्राह्मण कोणाकडे भिक्षा मागण्याऐवजी त्या स्त्रीचा छळ सहन करणे अधिक योग्य मानत असे. तो आपल्या पत्नीला कधीच काही बोलत नसे आणि जे काही मिळत त्यात समाधान मानत असे. एकदा श्राद्ध पक्षाचा काळ होता आणि घरी श्राद्धासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध होते, पण ब्राह्मण या गोष्टीने चिंतेत होता की त्याची पत्नी त्याला घरी श्राद्ध वगैरे करू देणार नाही आणि भांडण करेल. तो हे सर्व मनात विचार करत असतानाच त्याचा एक मित्र तिथे आला आणि त्याने वलितला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. वलितने आपल्या मित्राला सारी अडचण सांगितली. सर्व ऐकून त्याचा मित्र आनंदाने म्हणाला की ही काही समस्याच नाही. जर तुझी पत्नी तू सांगितलेल्या गोष्टीच्या उलट करत असेल तर तू तिला जे काम करून घ्यायचे आहे त्याच्या विरुद्ध काम करायला सांग, मग तुझ्या समस्येचे समाधान होईल. हे ऐकून ब्राह्मण वलित आनंदित झाला आणि म्हणाला की तू बरोबर म्हणतोस, मी तसेच करायला हवे. संध्याकाळी ब्राह्मण घरी आला आणि पत्नीला म्हणाला की अगं चंडी, परवा माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे, पण त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची धनसंपत्ती वगैरे सोडली नाही, ज्यामुळे आज मलाही गरिबी भोगावी लागत आहे. म्हणून तू त्यांच्या श्राद्धाची कोणतीही व्यवस्था करू नकोस आणि जरी केलीस तरी दुश्चरित्र आणि जुगारी ब्राह्मणांना आमंत्रित कर. त्याने पुन्हा आपल्या पत्नीला सांगितले की श्रेष्ठ ब्राह्मणांना निमंत्रण देऊ नकोस. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून त्याच्या पत्नीने वलितच्या बोलण्याच्या अगदी विपरीत करण्याची तयारी सुरू केली. तिने विविध प्रकारचे व्यंजन बनवले आणि शहरातील उत्तम ब्राह्मणांना निमंत्रण दिले. पतीच्या बोलण्याविरुद्ध वागण्याच्या ध्येयाने तिने विधिविधानाने श्राद्धकर्म पूर्ण केले. श्राद्धाच्या शेवटी पिंडांचे दान केल्यानंतर ब्राह्मणाने पत्नीला सांगितले की तू पिंडांचे विसर्जन करायला विसरलीस, त्यांना गंगाजीमध्ये प्रवाहित करून ये. हे ऐकताच पत्नीने ते पिंड शौचकूपात, शौचाच्या विहिरीत टाकले. या घटनेने वलितच्या हृदयाला खूप मोठा धक्का बसला आणि तो अत्यंत क्रोधात आपल्या घरातून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या संकल्पाने बाहेर पडला. त्याने प्रण केला की जोपर्यंत माता लक्ष्मी त्याच्यावर कृपा करत नाहीत तोपर्यंत तो निर्जन वनात राहील, फक्त कंदमुळे खाईल आणि घरी परत येणार नाही. लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी तो 30 दिवस धर्म नदीच्या किनारी बसून राहिला आणि त्याच दरम्यान आश्विन महिन्याची पौर्णिमा आली. त्या वनात कालिय नागाच्या वंशातील कन्या लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करत होत्या. त्यांनी सुंदर स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांचे निवासस्थान पांढऱ्या रंगाची छटा पसरवत होते. नागकन्यांनी पंचामृत, रत्ने आणि आरसा वगैरे अर्पण करून देवी लक्ष्मीचे श्रद्धापूर्वक पूजन केले. पहिला प्रहर पूजनात व्यतीत झाला. त्यानंतर जुगार खेळण्याची तयारी सुरू झाली, पण जुगार खेळण्यासाठी 4 व्यक्तींची आवश्यकता होती आणि त्यांना चौथा भागीदार मिळत नव्हता.
त्या वनात चौथ्या व्यक्तीला शोधत असतानाच त्यांची नजर नदी किनारी बसलेल्या वलित ब्राह्मणावर पडली, जो चेहऱ्यावरून त्यांना सज्जन वाटला. नागकन्यांनी त्याला विचारले की, आपण कोण आहात? कृपया आमच्यासोबत लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी जुगार खेळायला चला. ब्राह्मणाने उत्तर दिले, तुम्ही कसले अनुचित बोलत आहात? जुगार खेळल्याने लक्ष्मीचा क्षय आणि धर्माचा नाश होतो. कन्या म्हणाली की, तुम्ही बोलता तर पंडितांसारखे, पण तुमचे विचार मूर्खांसारखे आहेत. असे म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला आपल्यासोबत मंदिरात नेले आणि त्याला प्रसाद व नारळाचे पाणी दिले. त्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होवो असे बोलून ब्राह्मणासोबत जुगार खेळण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम नागकन्यांनी अमूल्य रत्ने पणाला लावली, पण ब्राह्मणाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याने सर्वप्रथम आपली लंगोटी, कौपीन पणाला लावली, ज्यात तो हरला. नंतर त्याने आपले जानवे पणाला लावले, तेही नागकन्यांनी जिंकले. आता कोणतीही वस्तू शिल्लक नसल्याने ब्राह्मणाने स्वतःचे शरीरच पणाला लावले. याच दरम्यान मध्यरात्र झाली आणि देवी लक्ष्मी भगवान श्रीनारायणांसह संसारात भ्रमण करत त्या ठिकाणाहून गेल्या. भ्रमण करत असताना त्यांनी पाहिले की एक ब्राह्मण कौपीन व जानव्याविना अत्यंत चिंता व निराशेने ग्रासलेला बसला आहे. हे दृश्य पाहून भगवान विष्णूंनी लक्ष्मीजींना सांगितले की, तुमचे व्रत करणाऱ्या ब्राह्मणाची अशी दुर्दशा का आहे? कृपया आपल्या या भक्ताचे कष्ट दूर करून त्याला धन, वैभव आणि सुख सौभाग्य प्रदान करा. हे ऐकताच माता लक्ष्मीने ब्राह्मणावर आपली कृपादृष्टी टाकली आणि त्याची समस्त दरिद्रता नष्ट केली. लक्ष्मीजींची कृपा होताच ब्राह्मणाचे रूप कामदेवाप्रमाणे स्त्रियांना मोहित करणारे झाले. त्याचे हे मनमोहक रूप पाहून नागकन्यांनी त्याला सांगितले की, हे विप्रवरा, आम्ही तुम्हाला जिंकले आहे, त्यामुळे आता तुम्ही आमचे पती बनून आमच्यानुसार कार्य करा. ब्राह्मणाने हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. ब्राह्मणाने सर्व कन्यांशी गांधर्व विवाह केला आणि त्यांना नाना प्रकारचे रत्न देऊन परत आपल्या घराकडे निघाला. घरी परतल्यावर ब्राह्मणाचे असे मत होते की, त्याच्या पत्नीच्या अनादर आणि तिरस्कारामुळेच त्याचे भाग्य बदलले आहे. त्यामुळे ब्राह्मणाने आपल्या पत्नीचा आदर केला, ज्यामुळे ती खूप प्रसन्न झाली आणि पतीच्या आज्ञेचे पालन करू लागली. या व्रताच्या प्रभावाने वलित ब्राह्मणाच्या सर्व समस्यांचा अंत झाला आणि तो सर्व सुखी संपन्न झाला. अशा प्रकारे कोजागर व्रतकथा संपन्न झाली. या कथेच्या श्रवणाने ही व्रताचे फळ प्राप्त होते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.